Hello everyone, welcome to all of you. In our last lecture, we completed the first concept of modern synthetic theory, that is genetic variation and its different causes. In today's lecture, we are going to start with the next concept of this modern synthetic theory of evolution of life is natural selection. So, this natural selection is one of the most important feature or the concept of modern synthetic theory, as this natural selection it is the fundamental and only operating mechanism of evolution. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे नॅचरल सिलेक्शन मॉडर्न सिंथेटिक थेअरीमधील, कारण हा एकमेव असा फॅक्टर आहे की जो ऑपरेटिंग मेकॅनिझम म्हणून मॉडर्न सिंथेटिक थेअरीमध्ये किंवा फंडामेंटल कन्सेप्ट म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. दिस नॅचरल सिलेक्शन इट इज द लिंक बिटवीन द चेंजेस इन एन्व्हायरमेंट and genetic variation of species which attempting to survive and reproduce. So this natural selection it is the connecting link between the changes in the environment and genetic variations that we are already discussed in our earlier lecture. So it is the connecting link between the environment and genetic variation of species which attempting to survive and reproduce. सर्वाईव्ह आणखी रिप्रोड्यूस होण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, अटेम्प्ट करत आहेत, त्यांच्यामधील असणारी ही एक आहे कनेक्टिंग लिंक आहे. दिस नॅचरल सिलेक्शन इट ऑल्सो इनकरेजेस द जीन्स दॅट एन्श्युअर्स द हायेस्ट डिग्री ऑफ ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी बिटवीन द पॉप्युलेशन अँड एन्व्हायरमेंट. इट ऑल्सो encourages the genes that ensures the highest degree of adaptive efficiency between the population and its environment. It also brings the evolutionary changes by reproduction in genes, gene frequency from one generation to other generation. And this phenomenon of natural selection it is best studied with the example it is called as the इंडस्ट्रियल मेलॅनिझम. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम, आणि हा इंडस्ट्रियल मेलॅनिझम हे एक एक्झाम्पल आहे कशासाठी, तर नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय हे स्टडी करण्यासाठी. दिस इंडस्ट्रियल मेलॅनिझम इट इज द बेस्ट एक्झाम्पल इन ॲक्शन टू स्टडी द नॅचरल सिलेक्शन. दिस is first reported by the scientist, name of the scientist is केटलवेल. आता केटलवेल्टने एक ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी ग्रेट ब्रिटनमध्ये केलेलं आहे. ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची सुरुवात होती त्यावेळेस त्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये नेमकं काय झालेलं आहे, कोणत्या पर्टिक्युलर मॉथ स्पेसीज आहेत आणखी त्यांचं काय रिलेशन आहे या इंडस्ट्रियल मेलॅनिझममध्ये विथ दॅट एक्झाम्पल दॅट वी आर गोइंग टू स्टडी. दिस इंडस्ट्रियल मेलॅनिझम it is nothing but the related with the industrial revolution which carried out in the country that is the Great Britain. ग्रेट ब्रिटनमध्ये झालेल्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनशी रिलेटेड हा पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे. हियर द डेव्हलपमेंट ऑफ डार्क कलर्ड पेपर्ड मॉथ इन रिस्पॉन्स टू एअर पोल्युशन हवा प्रदूषण आणखी त्याचा जो काही रिलेशन आहे कशाशी, तर डार्क कलर्ड पेपर मॉथच्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनच्या नंबरशी. तो काय आहे तो आपल्याला ह्या इंडस्ट्रियल मेलॅनिझममधून स्टडी करायचा आहे. दिस डार्क कलर्ड मॉथ्स डेव्हलप्ड ॲज अ रिझल्ट ऑफ रँडम म्युटेशन. आता इथे आपल्याला ह्या पर्टिक्युलर ट्री स्पेसिसवरती बार्कवरती आपल्याला हे डार्क कलर्ड पेपर्ड मॉथ दिसतात. त्याच्याच शेजारी आपल्याला इथे लाईट पेल येलो कलर्ड पेपर्ड मॉथ देखील दिसतात. आणखी खाली या बाजूला बर्ड्स दिसतात की जे प्रिडेटरी बर्ड्स आहेत. म्हणजे हा बर्ड जो आहे तो ह्या डार्क कलर्ड पेपर्ड मॉथला खातो आणि दुसरा जो बर्ड आहे तो ह्या पेल येलो कलर्ड पेपर्ड मॉथला खातो. आता ह्या दोघांच्याही कलरमध्ये डिफरन्स का आहे, त्यांच्या नंबरमध्ये कमी जास्त का झाले, हे आपल्याला ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमधून त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. बिफोर द टाईम ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होण्यापूर्वीचा जो कालावधी आहे 1845 पूर्वी, त्यावेळेस काय झालेलं आहे पहा, द ग्रे व्हाईट विंग्ड पेपर्ड मॉथ्स अँड द नेम ऑफ दॅट ग्रेट व्हाईट विंग्ड पेपर्ड मॉथचं नाव काय आहे पहा, सायंटिफिक नेम
बिस्टॉन बेटुलारिया, आणि त्यांचा नंबर काय होता, दे आर प्रेझेंट इन व्हेरी हाय नंबर. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होण्यापूर्वी ग्रे व्हाईट विंग्ड पेपर्ड मॉथ दॅट इज बिस्टॉन बेटुलारिया, त्याचा नंबर हा जास्त होता. अँड दीज पेपर्ड मॉथ्स दे आर नॉक्चुर्नल इन हॅबिट, म्हणजे ते रात्रीच्या वेळेस बाहेर पडायचे, दिवसाच्या वेळेस ते ट्री ट्रंकवरती काय असायचे, रेस्ट करायचे. अँड ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन दीज ट्री ट्रंक्स. आता याचा जो काही कलर आहे दॅट पेल येलो कलर दॅट कॅमोफ्लेज, ते काय करायचे, जळवून घ्यायचे. कशाबरोबर, वेल विथ लायकेन्स कवर्ड ट्रीज, जे इथे लायकेन असतात ट्री ट्रंकवरती, या ट्री ट्रंकवरती ते कॅमोफ्लेज व्हायचे, म्हणजे त्या लायकेनचाच कलर त्याच्याशी मिळता जुळता असायचा, त्यामुळे त्यांना मदत व्हायची. कशापासून, दे एस्केप देमसेल्स फ्रॉम दी प्रेडेटरी बर्ड्स, म्हणजे हे जे काही प्रेडेटरी बर्ड्स आहेत, हे प्रेडेटरी बर्ड्स त्या लायकेनच्या कलरबरोबर त्यांचा कलर मॅच असल्यामुळं ते त्यांना काय करायचे नाहीत, खायचे नाहीत, आणि त्यांना त्याचा फायदा व्हायचा, आणखी ते त्यांचं स्वतःचं काय करायचे, त्या बर्ड्सपासून प्रोटेक्शन करायचं. आता हा झाला एक स्पेसिस बिस्टन बेटुलारिया. आता दुसरा स्पेसिस काय होता पहा, ऑन दी काउंट्ररी दी ब्लॅक विंग्ड कलर्ड मॉथ्स, म्हणजे जे ब्लॅक विंगचे आहेत पहा, इथे आपल्याला ह्या पर्टिक्युलर बार्कवरती दिसतात पहा, ब्लॅक कलर्ड पेपर्ड मॉथ्स आहेत, त्याचं नाव काय आहे पहा, बिस्टॉन कार्बोनारिया, त्याचं नाव आहे बिस्टॉन कार्बोनारिया. आणि दुसरा काय होता, बिस्टॉन पर्टिक्युलरली बेटुलारिया. आणि हा जो काही बिस्टॉन कार्बोनारिया आहे ब्लॅक कलरचा, विच आर रेस्टिंग ऑन दी लायकेन कवर्ड ट्री ट्रंक्स, ते मात्र काय व्हायचे, ह्या प्रेडेटरी बर्ड्सना इझिली आयडेंटिफाय करता यायचे, आणि ह्यांना खाण्यासाठी हे प्रेडेटरी बर्ड्स यायचे, त्यामुळे त्यांचा नंबर काय झाला, दी बर्ड्स दे इझिली eat that black winged Biston carbonaria on the tree trunk, and their number undergoes reduction and they were rare. त्यामुळे त्यांचा नंबर काय झाला, कमी झाला. आणखी जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन स्टार्ट झालं, त्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा परिणाम काय झाला, दी इंडस्ट्रीज विच रिलीजेस दी ब्लॅक सुटी स्मोक दॅट किल्स दी लायकेन, आणि ह्या ट्री ट्रंकवरती जे लायकेन वाढलेले आहेत, त्या लायकेनला काय झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळं ते लायकेनचा नंबर त्या ठिकाणी कमी होऊ लागला, आणि लायकेनचा नंबर कमी होऊ लागल्यामुळं त्या ठिकाणी इंडस्ट्रीज रिलीजेस ब्लॅक सुटी स्मोक दॅट किल्स दी लायकेन्स ग्रोईंग ऑन दी ट्रीज अँड ट्रीज टर्न ब्लॅक. त्यामुळे या ट्रीज काय झाल्या, ब्लॅक कलरच्या झाल्या. इथं आपल्याला तो कलर दिसू शकतो. आणि आता इथं ज्यावेळेस ते ब्लॅक कलरचे बिस्टॉन कार्बोनारियाचे पर्टिक्युलर मॉथ आहेत, ते या ठिकाणी काय झाले, कॅमोफ्लेज झाले. सुरुवातीला काय झालं, बेटुलारियाचे कॅमोफ्लेज झालेले होते. त्यामुळे आता इथे काय होणार आहे, जे पर्टिक्युलर बिस्टॉन बेटुलारियाचे स्पेसिस आहेत ते इझिली आयडेंटिफाय होणार आहेत. त्यामुळे ते बर्ड्स कोणाला खाणार आहेत, तर बिस्टॉन बेटुलारियाला खाणार आहेत. आता याचा परिणाम काय झाला, धिस चेंज that is the industrial revolution, this change become advantage to the black colored moths. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे जी काही स्मोक बाहेर पडला, त्यामुळे लायकेनचा नंबर कमी झाला, स्टेम ब्लॅक कलरचे झाले. त्यामुळे जो काही ब्लॅक विंग्ड पर्टिक्युलर मॉथ आहे, इट गेट वेल कॅमोफ्लेज्ड अँड देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस बिकॉज दी बर्ड्स कॅनॉट आयडेंटिफाय देम. त्यांना बर्ड्सना ते आयडेंटिफाय करता आले नाहीत, त्यामुळे त्यांचा नंबर वाढू लागला. आणखी त्याच्याबरोबर अपोजिट काय झालं, the pale colored moths they become easy victims to the predatory birds and their population drastically decreases. म्हणजे ज्यांचा नंबर सुरुवातीला वाढलेला होता पेल कलर्ड मॉथचा, बिस्टॉन बेटुलारियाचा, ते इझिली विक्टम होऊ लागलेत, ते आयडेंटिफाय होऊ लागलेत बर्ड्सना. देअरफॉर दिस नॅचरल सिलेक्शन रिझल्टेड इन टू द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द फिनोटायपिक ट्रेट्स इन चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आणि या प्रकारे त्या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन मेथडमुळे, नॅचरल सिलेक्शन कॉन्सेप्टमुळे त्यांचा जो काही नंबर आहे त्याचा फिनोटायपिक ट्रेट्समध्ये त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट झाला, आणि त्यांचा जो नंबर आहे तो ड्रास्टिकली पर्टिक्युलरली डिक्रीज होत गेला. विथ दिस वी कम्प्लिटेड दी सेकंड कन्सेप्ट ऑफ मॉडर्न सिंथेटिक थेअरी दॅट इज दी नॅचरल सिलेक्शन. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी दी मेकॅनिझम ऑफ आयसोलेशन. Thank you.